सनातन शास्त्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कधी कधी आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाटतं की मी हे काय भोगतोय, मी तर असं काही केलंच नाहीये, किंवा माझ्या आयुष्यातले संघर्ष माझ्या प्रयत्नांपेक्षा खूप मोठे आहेत. हा विचार आपल्यापैकी अनेकांच्या मनात कधी ना कधी येतोच. पण यामागे एक गहन आध्यात्मिक कारण असू शकतं. आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचा शोध घेणार आहोत. काही कर्म अशी का असतात जी एका जन्मात फेडता येत नाहीत? हे समजून घेण्यासाठी आपण प्राचीन शास्त्रांचा आधार घेऊ आणि महाभारतातली अश्वत्थामाची एक अतिशय प्रभावी कथा ऐकू. चला तर मग कर्माचं हे कोडं जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. ठीक आहे, चला अगदी मुळापासून सुरुवात करूया. आपण कर्म हा शब्द अगदी सहज वापरतो. माझे कर्म चांगले नाहीत किंवा कर्माचं फळ मिळालं. पण याचा खरा अर्थ काय आहे? ही फक्त एखादी ॲक्शन आहे की त्याहून अधिक काहीतरी किंवा घटना समजतो? पण शास्त्रानुसार कर्म म्हणजे केवळ एक घटना नाही, तर त्या कृतीमुळे आपल्या चेतनेवर म्हणजे कॉन्शियसनेसवर उमटलेला एक ठसा आहे. ठसा? हो, ठसा. याला संस्कार म्हणतात. तुम्ही कल्पना करा की तुम्ही ओल्या मातीवरून चालत आहात. तुमच्या पावलांचे ठसे उमटेल. काही ठसे वरवरचे असतील, जे वाऱ्याने किंवा पाण्याने सहज पुसले जातील. पण जर तुम्ही खूप जोर देऊन पाऊल टाकलं, तर तो ठसा खोलवर जाईल. वाह! म्हणजे काही कृतींचे परिणाम तात्पुरते असतात आणि काही खोलवर परिणाम करतात. अगदी बरोबर. काही ठसे आपल्या ओळखीच्या पातळीवर म्हणजे आयडेंटिटी लेव्हलवर रुजतात. जेव्हा एखादी कृती अहंकार म्हणजे मी, वासना म्हणजे मला हवंय, किंवा चित्त म्हणजे स्मृती आणि भावना यांच्याशी जोडली जाते, तेव्हा तो संस्कार खूप खोलवर जातो. अच्छा. आणि जेव्हा कर्म इतक्या खोलवर जातं, तेव्हा ते एका जन्माच्या वाऱ्या पावसाने पुसलं जात नाही. ते फेडायला किंवा पुसून टाकायला वेळ लागतो. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कर्माचे असे वेगवेगळे स्तर आहेत. शास्त्रानुसार याची रचना कशी सांगितली आहे? कारण हे सगळं एकाच प्रकारचं कर्म वाटत नाही. बरोबर. वेद, उपनिषद आणि विशेषतः भगवद्गीतेमध्ये कर्माची एक त्रिसूत्री रचना सांगितली आहे. हे समजून घेतलं की पुढच्या गोष्टी सोप्या होतात. पहिला स्तर आहे संचित कर्म. संचित कर्म. हो, याची कल्पना तुम्ही एका विशाल अमर्याद गोदामासारखी किंवा कॉस्मिक बँक अकाउंटसारखी करू शकता. यात तुमच्या अनेक जन्मांचं जमा केलेल्या सर्व चांगल्या वाईट कर्मांचा एकूण साठा आहे. ठीक आहे. म्हणजे संचित कर्म हे आपलं एकूण कार्मिक बँक बॅलन्स आहे. मग यातूनच सगळं बाहेर येतं का? नाही, सगळं एकाच वेळी बाहेर येत नाही. आणि इथेच निसर्गाची किंवा त्या चेतनेची करुणा दिसते. जर ते सगळं कर्म एकाच वेळी अनुभवायला लागलं, तर आपलं मन आणि शरीर ते सहनच करू शकणार नाही. बरोबर. म्हणून इथे दुसरा स्तर येतो, ज्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. प्रारब्ध? प्रारब्ध हे या जन्माचं बजेट आहे, जे आधीच ठरलेलं आहे. हो, एका अर्थी तसंच. याच प्रारब्धामुळे आपलं कुटुंब, आपलं शरीर, आपल्या आयुष्याची साधारण लांबी आणि आयुष्यातील टाळताना येणाऱ्या प्रमुख घटना निश्चित होतात. म्हणूनच प्रारब्ध कर्माची तुलना धनुष्यातून सुटलेल्या बाणाशी केली जाते. अच्छा. एकदा बाण सुटला की तो आपल्या लक्ष्य गाठणारच. त्याला थांबवता येत नाही. त्याला फक्त धैर्याने सामोरं जाऊन भोगून संपवावं लागतं. म्हणजे संचित हे आपलं कर्मिक बँक बॅलन्स आणि प्रारब्ध म्हणजे या जन्मात वापरण्यासाठी काढलेली रक्कम. पण आपण जे नवीन व्यवहार करतो त्याचं काय? म्हणजे आपण या जन्मात जी नवीन कर्म करतो ती कुठे जमा होतात? अगदी बरोबर, मुद्दा पकडलात. हाच तिसरा स्तर आहे आगामी कर्म. आगामी? आगामी म्हणजे जे येणारं आहे. आपण वर्तमानात स्वतंत्र इच्छेने म्हणजे फ्री विलने आणि मी करता आहे किंवा आय एम द डुअर या भावनेने जे नवीन कर्म करतो, ती म्हणजे आगामी कर्म. आणि ही कर्म पुन्हा संचितमध्ये जमा होतात? हो, ही कर्म आपल्या संचित कर्माच्या गोदामात पुन्हा जमा होत राहतात आणि भविष्यात कदाचित पुढच्या जन्मात त्यांचं फळ मिळतं. वा. म्हणजे हे असं काम करतं तर. संचित म्हणजे एकूण साठा, प्रारब्ध म्हणजे या जन्माचा वाटा, आणि आगामी म्हणजे आपण जे नवीन जमा करत आहोत. हे सगळं ऐकायला खूप सैद्धांतिक वाटतं. आपल्या रोजच्या आयुष्यात याचा नेमका संबंध कसा जोडायचा? याला अधिक सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्याकडे एखादं उदाहरण आहे का? नक्कीच आहे. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण महाभारतातील अश्वत्थामाच्या कथेशिवाय दुसरं असूच शकत नाही. अश्वत्थामा, द्रोणाचार्यांचा पुत्र. हो, तो जन्माने ब्राह्मण, कर्माने योद्धा. अत्यंत शक्तिशाली, त्याच्याकडे ब्रह्मशिरासारखी विनाशकारी अस्त्र होती. पण त्याच्यात एक मोठी त्रुटी होती.
प्रचंड अहंकार आणि एक हक्क गाजवण्याची भावना, एक सेन्स ऑफ एन्टायटलमेंट. त्याला वाटायचं की जगातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींवर त्याचाच हक्क आहे. आणि याच भावनेतून त्याने युद्धाचं शेवटी ते भयंकर कृत्य केलं होतं, बरोबर? हो, युद्धाच्या 18व्या दिवशी रात्री जेव्हा कौरवांचा पराभव झाला होता तेव्हा अश्वत्थामाच्या मनात सूडाची आग भडकली. त्याचा जखमी अहंकार त्याला शांत बसू देत नव्हता आणि त्या रागाच्या, निराशेच्या आणि अहंकाराच्या भरात त्याने पांडवांच्या शिबिरात प्रवेश केला आणि धृष्टद्युम्न आणि द्रौपदीच्या 5 झोपलेल्या पुत्रांची हत्या केली. हो, उपपांडवांची निर्घृण हत्या केली. हे ऐकून आजही अंगावर काटा येतो. ही केवळ हिंसा नव्हती, हे त्याहून खूप जास्त होतं. निश्चितच ती चेतनेच्या स्तरावर धर्माची आणि मानवतेची पायमल्ली होती. कारण यात शक्तीचा गैरवापर होता, यात झोपलेल्या निशस्त्र लोकांवर हल्ला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कृती विवेकाने नाही तर जखमी अहंकाराने केली होती. बरोबर. त्याने स्वतःच्या वेदनेला इतरांच्या हत्येचं कारण बनवलं होतं. हा तर अक्षम्य अपराध होता. मग श्रीकृष्णाने त्याला मृत्युदंड का दिला नाही? साध्या न्यायानुसार तर त्याला मृत्यूच मिळाला हवा होता. थांबा, मला वाटतं हाच या चर्चेतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. श्रीकृष्णाला तर करुणासागर म्हणतात. मग त्यांनी एवढी भयंकर शिक्षा का दिली? मृत्यू यापेक्षा सोपं असता. खरंय. इथेच कर्माचा खरा सखोल नियम उलगडतो. श्रीकृष्णाने त्याला मृत्यू दिला नाही कारण मृत्यूने फक्त त्याचं शरीर संपलं असतं. पण त्याच्या आत जी विकृती होती, जी वृत्ती होती की मी शक्तिशाली आहे म्हणून मी काहीही करू शकतो, किंवा माझ्या वेदना माझ्या क्रूर कृतींना योग्य ठरवतात. अगदी ती वृत्ती, तो संस्कार संपला नसता. तोच संस्कार घेऊन त्याने पुढचा जन्म घेतला असता. म्हणजे हा शाप नसून एक प्रकारची उपचार प्रक्रिया होती, एक लॉंग टर्म थेरपी सेशन. अगदी बरोबर शब्द वापरलात. वरवर पाहता हा एक अत्यंत क्रूर शाप वाटतो. श्रीकृष्णाने त्याला हजारो वर्षे पृथ्वीवर एका बरी न होणाऱ्या दुर्गंधीयुक्त जखमेसह भटकत राहण्याचा शाप दिला. त्याला न कुठे प्रेम मिळणार होतं, ना आपलेपणा, न मृत्यू. पण त्या शापात एक गहन करुणा दडली होती. त्या हजारो वर्षांच्या काळात अश्वत्थामाला शक्तिहीनतेचा अनुभव घ्यायचा होता. नियंत्रणाशिवाय जीवन कसं असतं ते पाहायचं होतं. त्याला अहंकाराचे परिणाम स्वतः त्यात सहभागी न होता एक साक्षी म्हणून अनुभवायचे होते. अच्छा, काही कर्म हे तुम्ही काय केलं याबद्दल नसतात, तर तुम्ही काय बनलात याबद्दल असतात. आणि जे बनलं आहे ते पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतोच. अश्वत्थामाची कथा ऐकून खरंच हे स्पष्ट होतं की काही कर्मांचे परिणाम इतके दूरगामी असू शकतात की ते फेडायला एक आयुष्यही कमी पडेल. पण त्याची नेमकी कारणं काय आहेत? फक्त अहंकाराचा नाश हेच एकमेव कारण आहे की आणखी काही आहे? नाही, याची अधिक सखोल कारण आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मर्यादा वेळेची नाही तर आपल्या क्षमतेची आणि कर्माच्या खोलीची आहे. एका जन्मातील आपलं शरीर आणि आपली मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टम यांची एक मर्यादित क्षमता असते. ओके. काही कर्म इतकी गुंतागुंतीची आणि खोलवर रुजलेली असतात की त्यांना एकाच जन्मात सोडवण्याचा प्रयत्न केल्यास आपली मानसिक आणि भावनिक व्यवस्था कोलमडून पडेल. इट वुड बी अ कम्प्लीट सिस्टम ओव्हरलोड. म्हणजे आपली सिस्टीम ओव्हरलोड होऊ नये म्हणून हा एक सेफ्टी मेकॅनिझम आहे. चेतना स्वतःचे हळूहळू रिलीज करते. अगदी तसंच. चेतना म्हणजे कॉन्शियसनेस या कर्माच्या समाधानाला अनेक जन्मांमध्ये विभागते जेणेकरून आपण ते पचवू शकू. कर्म हे आपल्या इच्छेच्या वेगाने नाही तर आपल्या पचवण्याच्या क्षमतेच्या वेगाने उलगडत जातं. हे झालं एक कारण. आणखी काय? दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे काही कर्म फेडण्यासाठी वेगवेगळ्या भूमिका निभावणं आवश्यक असतं. एकाच नाटकात तुम्ही नायक आणि खलनायक दोन्ही एकाच वेळी होऊ शकत नाही. हे जरा उदाहरण देऊन समजावून सांगाल का? नक्कीच. समजा ज्याने एका जन्मात सत्तेचा आणि अधिकाराचा गैरवापर करून अनेकांवर अन्याय केला, त्याला त्या कर्माचा दुसऱ्या बाजूने अनुभव घेण्यासाठी पुढच्या जन्मात एक शक्तिहीन, पीडित व्यक्तीची भूमिका घ्यावी लागेल. अच्छा. ज्याने भावनिक वर्चस्व गाजवून इतरांना नियंत्रित केलं, त्याला दुसऱ्या जन्मात अवलंबित्व आणि असहायता अनुभवावी लागेल. म्हणजे अनुभवाचे दोन्ही ध्रुव पाहण्यासाठी. हो, हे दोन्ही अनुभव एकाच शरीरात किंवा एकाच सामाजिक भूमिकेत अनुभवणं शक्य नाही. म्हणून चेतनेला वेगवेगळ्या जन्मांची, वेगवेगळ्या परिस्थितींची गरज लागते. आणि काही वेळा आपलं कर्म फक्त आपल्यापुरतं मर्यादित नसतं, बरोबर? ते इतरांशीही जोडलेलं असतं. अगदी बरोबर. आणि हे तिसरं अत्यंत गुंतागुंतीचं कारण आहे सामूहिक कर्म किंवा कलेक्टिव्ह कर्म. कलेक्टिव्ह कर्म. हो,
आपलं कर्म फक्त आपलं नसतं. ते आपल्या कुटुंबाशी, आपल्या पूर्वजांशी आणि कधीकधी संपूर्ण संस्कृतीशी किंवा भूमीशी जोडलेलं असतं. आपण एका मोठ्या अदृश्य जाळ्याचा भाग असतो. जोपर्यंत या साखळीतील सर्व धागे म्हणजे संबंधित सर्व जीव आपापल्या कर्माच्या अनुभवातून परिपक्व होत नाहीत, तोपर्यंत त्या कर्माची अंतिम पूर्तता पुढे ढकलली जाते. म्हणूनच आपल्याला कधीकधी वाटतं की मी अशा गोष्टींची शिक्षा भोगत आहे ज्या मला आठवत नाहीत. बरोबर. खरं तर ती शिक्षा नसते, तर एक सर्किट पूर्ण करण्याची प्रक्रिया असते, ज्यात इतर अनेक जण सामील असतात. जसं एखाद्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या एखादी विशिष्ट समस्या, जसं की व्यसन किंवा आर्थिक अस्थिरता दिसून येते. हो, असं होतं. हे केवळ योगायोग नसून त्या कुटुंबाच्या सामूहिक कर्माचा एक भाग असू शकतो, जो पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. आणि काही कर्मांचा परिणाम थेट पुढच्या जन्मावर होतो असंही म्हटलं जातं. म्हणजे घटनांच्या रूपात नाही, तर आपल्या मूळ स्वभावाच्या रूपात. हो, हे चौथं कारण आहे. जेव्हा कर्म खूप घनदाट म्हणजे व्हेरी डेन्स असतं, तेव्हा त्याचा परिणाम या जन्मातील घटनांमधून नाही, तर थेट पुढच्या जन्माच्या सुरुवातीच्या परिस्थितीतून दिसतो. म्हणजे कसं? जसं की तुम्ही कुठे जन्माला येता, कोणाच्या पोटी येता आणि कोणत्या नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे इनेट टेंडेन्सीज घेऊन येता. म्हणूनच काही लोकांना जन्मतःच पाण्याची किंवा उंचीची अकारण भीती वाटते, तर काहींना लहानपणापासूनच संगीतात किंवा कलेत नैसर्गिक गती असते. खरंय? काहींना अचानक तरुणपणातच तीव्र वैराग्य वाटू लागतं. या गोष्टी योगायोग नसून मागच्या जन्मात अर्धवट राहिलेल्या कार्मिक रिझोल्युशन्सचा भाग असतात, ज्या या जन्मात पूर्ण होण्यासाठी आधीच लोड झालेल्या असतात. हे सगळं ऐकून असं वाटतं की आपण या कर्माच्या चक्रात पूर्णपणे अडकलेलो आहोत. जर कर्म इतकं गुंतागुंतीचं आणि अनेक जन्मांपर्यंत पसरलेलं असेल, तर यातून सुटका कशी मिळवायची? त्यासाठी सगळं संचित कर्म संपवणं गरजेचं आहे का? ते तर अशक्य वाटतं. नाही, आणि हाच या संपूर्ण चर्चेतला सर्वात महत्वाचा आणि दिलासा देणारा मुद्दा आहे. मुक्ती म्हणजेच मोक्ष म्हणजे सर्व कर्म संपवणे नव्हे. कारण कर्म तर अनंत आहेत, जसा समुद्रातल्या लाटा. तुम्ही किती लाटा मोजणार? बरोबर. मुक्ती म्हणजे मी कर्ता आहे, म्हणजे कर्तृत्व भाव, या भावनेतून, या चुकीच्या ओळखीतून मुक्त होणे. हे जरा अजून सोपं करून सांगाल का? मी करता आहे ही भावना सोडणं म्हणजे काय? म्हणजे आपण कर्म करायचं सोडून द्यायचं का? मुळीच नाही. कर्म तर शरीराकडनं घडतच राहणार, पण त्यामागे मी करतोय हा अहंकार नसेल. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की ज्ञानी पुरुष हजारो कर्म करत असतानाही आतून विचार करतो की मी काहीही करत नाही. अच्छा. त्याच्यासाठी सर्व काही प्रकृतीच्या म्हणजे निसर्गाच्या नियमानुसार घडत असतं. डोळे पाहण्याचं काम करत आहेत, हात उचलण्याचं काम करत आहेत, पण मी पाहत आहे किंवा मी उचलत आहे हा भाव गळून पडतो. तू फक्त एक माध्यम किंवा इन्स्ट्रुमेंट बनतो. अगदी. आणि जेव्हा हा कर्तेपणाचा भाव संपतो, तेव्हा काय होतं? जेव्हा हा डुअरशिपचा अहंकार संपतो, तेव्हा एक जादू घडते. एक नवीन आगामी कर्म तयार होणं पूर्णपणे थांबतं. कारण त्याला चिकटायला मी उरत नाही. बरोबर. कारण नवीन कर्माला चिकटायला मी नावाचा चिकट पदार्थच उरलेला नसतो. 2. जे गोदामात साठलेलं संचित कर्म आहे ते ज्ञानाच्या अग्नीने म्हणजे ज्ञानाग्नीने जळून जातं. जळून जातं. हो, जसं अग्नी लाकडाच्या ढिगाऱ्याला जाळून भस्म करतो, तसं आत्मज्ञान संचित कर्माला जाळून टाकते. आणि 3. जे प्रारब्ध कर्म आहे म्हणजे जो बाण सुटलेला आहे तो फक्त शरीराला भोगून संपवावा लागतो, पण त्याच्याशी कोणतीही भावनिक गुंतवणूक किंवा दुःख राहत नाही. जसं पंखा बंद केल्यावरही थोडा वेळ फिरत राहतो, तसं शरीर आपलं प्रारब्ध संपवतं आणि त्यानंतर नवीन जन्माचं कारणच उरत नाही. म्हणजे कर्माचा शेवट दुःखाच्या अंताने होत नाही, तर कर्तेपणाच्या भावनेच्या अंताने होतो. परफेक्ट. तुम्ही अगदी अचूक सारांश सांगितला. जोपर्यंत आपण स्वतःला प्रत्येक कृतीचा कर्ता मानतो, तोपर्यंत कर्म आपल्याला चिकटत राहतं. ज्या क्षणी आपण स्वतःला फक्त एक माध्यम, एक साक्षी समजतो, त्या क्षणी आपण कर्माच्या बंधनातून मुक्त होतो, जरी शरीर त्याचं काम करत असलं तरी. तर आज आपण पाहिलं की कर्म ही केवळ एक घटना नसून चेतनेवरचा एक खोल ठसा आहे, ज्याला संस्कार म्हणतात. संचित, प्रारब्ध आणि आगामी या 3 स्तरांमुळे आणि कर्माच्या खोलीमुळे त्याला कधीकधी पूर्ण होण्यासाठी अनेक जन्म लागतात. आणि अश्वत्थामाची कथा आपल्याला शिकवते की हा वेळ शिक्षेसाठी नाही, तर आंतरिक बदलासाठी, चेतनेच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
कर्म तेव्हा संपत नाही जेव्हा दुःख संपतं, तर तेव्हा संपतं जेव्हा मी करता आहे हा भाव संपतो. तोपर्यंत काही कथा पूर्ण होण्यासाठी एकापेक्षा जास्त आयुष्याची गरज असते आणि ते पूर्णपणे नैसर्गिक आहे, त्यात घाबरण्यासारखं काही नाही. जर कर्माच्या या गहन विश्लेषणाने आपल्या विचारांना नवी दिशा दिली असेल आणि आपल्याला वाटत असेल की हे ज्ञान इतरांपर्यंतही पोचावं, तर या चर्चेला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या आयुष्यात आपल्याला कधी असा अनुभव आला आहे का, जिथे वाटलं की आपण काहीतरी जुनं न आठवणारं कर्म फेडत आहोत? आपले अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण आपले अनुभव एकमेकांना शिकवतात. लवकरच भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.